आपलं काही नाही, एक 8-9 दिवस फक्त अजून, मग होऊन जाते आपलं. थोडं ट्रान्सफॉर्मर्स राहिलं आणि अजून ट्रान्सफॉर्मर नंतर आहे ना NLP, गिटअप, CI/CD, डॉकर आणि 2-3 लेक्चरचं होऊन जातात. बाकीचे का आले नाही आज? येतोय का? हो, ते बोलला मला. हनुमान पण नाही आला का? तुम्ही सॅटर्डेला येणार होते, काय झालं? मी सांगतो म्हणे टाइम किती. हा, मग मी सांगितलं होतं तुम्हाला लेक्चर नाही, पण मी तर होतं ना इथे. मला वाटलं तुम्ही याला याल त्या सेशनला, HR ॲक्टिव्हिटीला. काय कसं होतं म्हणून ते सांगतो. तुमच्या याच्यावर अपडेट्स येत नाही. ते एकदा जाताना वैभव सरांना तुम्ही एकदा सांगा, मी पण सांगतो. सॅटर्डेला असतं का? हां, सॅटर्डेला त्या ॲक्टिव्हिटीज होता ना, त्या HRच्या वगैरे प्लेसमेंट. तर मग ते त्याला तुम्ही नसतं, मला वाटलं तुम्ही तिथे याल, तुम्ही नव्हते. मग माझंच म्हणजे माझी पण चूक होती बुवा ती. मी फक्त लेक्चर नाही सांगितलं, मला वाटलं तुम्ही त्या ॲक्टिव्हिटीला याल, मग तेव्हा तुम्हाला पकडून घेऊन मग 1 तासात होऊन जाईल, पण तुम्ही त्यालाच आले नाही. असो, काही मला प्रॉब्लेम वाटलं तुम्ही असं काय काम केलं असेल. नाही. मी लेट आलो होतो जरा ते झाल्यावर, पण जाऊ द्या, काही नाही, गोंधळतो. तुम्ही केलं का लास्ट लेक्चरला? आपण काय केलं? 1 मिनटं, मी एका बाजूला बसू का? लास्ट लेक्चरला काय केलं आपण? तुम्ही थोडी रिव्हिजन केली कसली? काही नाही. केले सर, कसली? आत्ताच केलं. काय काय केलं? सेव्हिंगचं पाहिजे. हां, आणि सेव्हिंग. CNN. सर तुम्ही बोलले होते रिव्हिजन घेईल, त्यामुळे नाही. अहो, पण थोडं तरी करायचं काहीतरी. बरं, ANN काय असतं? व्हॉट इज ANN? एक तर मला सरांनी तुमचं लेक्चर्स हिंदीमध्ये नाही तर इंग्लिशमध्ये घ्यायला सांगितलं. का बरं, तुमचं तिथे काही कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम आहे? काय ANN? व्हॉट इज ANN? टेबुलर डेटासाठी टेबुलर रिकग्नायझेशन करण्यासाठी. ओके, एक्झाम्पल काहीतरी. सर मी चॅट जीपीटी केलं होतं. हो, मग चॅट जीपीटीचं सांगा. हो, ते सांगते. त्यामध्ये काय दाखवलं होतं की स्पीच रिकग्नायझेशनसाठी, इमेज रिकग्नायझेशनसाठी होतो हो, असं. बरोबर. आणि जे व्हिडिओमध्ये टेबुलरसाठीच दाखवलं. हां, नाही, हे बघा, कन्फ्यूज नको हो. मी काय सांगितलं, डीप लर्निंग हा पूर्ण एक न्यूरल नेटवर्कचा आर्किटेक्चर आहे. त्याच्या मेन जो ANN आहे, ANN वरती बाकी सगळे बनलेले आहेत. पण मग ANN एक स्वतः पण एक आहे, त्याच्यावरती बाकी सगळे ट्रेन झालेले आहेत. ठीक आहे, तो स्वतः पण एक काम करतो. कशावरती? टॅब्युलर डेटा जर असेल, त्याला काही आपल्याला प्रेडिक्ट करायचा असेल तर त्याच्यावरनं तो प्रेडिक्शन्सला हेल्प करतो. सिक्वेन्शियल डेटाला कोण हेल्प करतं मग? RNN. बरं, गुड. चला, हे झालं ANNचं. CNN काय करतो? इमेज क्लासिफिकेशन वगैरे. इमेजवर बघायचं असेल तर मग त्याचा एक वेगळा आर्किटेक्चर होता, जो आपण एकदम डिटेलमध्ये बघितला. करेक्ट? CNN का एक अलग आर्किटेक्चर था जो हमने डिटेल में देखा. ठीक है? CNN के आर्किटेक्चर के बाद क्या देखा फिर हमने? उसमें फिर हमने लिमिटेशन्स देखे. म्हणजे प्रत्येक झाल्यानंतर काही ना काही आपण लिमिटेशन्स बघितले, ड्रॉबॅक्स बघितले, त्यानंतर मग दुसरा सुरू केला.
मग त्याचे काही ड्रॉबॅक होते, त्यानंतर मग तिसरा आला. ठीक है, तीसरा लास्ट लेक्चर को कौन सा देखा हमने? RNN. RNN क्या करता है? अभी थोड़ा मुझे टाइम लगेगा. ओके, क्या करता है RNN? हाँ, हां, सिक्वेन्स डेटा म्हणजे काय योगेंद्र? टाइम सीरीज जो टाइमवर रिलेटेड असतो, ऑर्डर इम्पॉर्टंट. हां, असा डेटा त्याच्यामध्ये ऑर्डर खूप इम्पॉर्टंट राहते. ठीक आहे, त्यासाठीच मी तुम्हाला बोलतो की टाईम सिरीजचा कुठला पण प्रोजेक्ट असेल ना, तो खूप स्ट्रॉंग पकडला जातो आजकालच्या याच्यात. सो टाईम सिरीजचा प्रोजेक्ट करा. त्याच्यामध्ये तुम्हाला ते होतं काय, मी खूप मुलांचं बघितलं आहे, टाईम सिरीजचा प्रोजेक्ट सांगताना त्यांना विचारतो व्हॉट इज सिक्वेन्स डेटा, माहीतच नसतं. मग ते म्हणतात ठीक आहे आम्ही मशीन लर्निंग वापरलं, पण तुम्ही याच्यासाठीच तुम्ही कुठलं न्यूरल नेटवर्क वापरलं असतं का, वापरता आलं असतं का? आलं असतं वापरता असं. सो देर आर अ लॉट ऑफ थिंग्स which can be done. झालं का? लॅपटॉप आणले? काढा. आणलायस करूशी? नाही आले सर. याच्यावर आहे ना, गुगल मीट ओपन करा. हे गुगल मीट नाही, कोलॅब. त्याच्या आधी आपण LSTM जरा बघून घेऊ. ठीक आहे, लास्ट लेक्चरला आपण काय केलेलं, वी स्टार्टेड विथ RNN, करेक्ट? हमने RNN से शुरुआत की थी. आगे RNN. ओके, काय होतं RNN ची वर्किंग कशी होती? हां, वाचून सांगा, काय प्रॉब्लेम आहे, बघून सांगा. बरं, ठीक आहे. RNNचे मग काय ड्रॉबॅक्स पण सांगितलेले की काय होते RNNचे ड्रॉबॅक्स. ठीक आहे, जर लॉंग सेंटेन्स असेल तर त्याला रिमेंबर म्हणजे ते होणार नाही. ठीक आहे, त्याचे एक्झाम्पल्स बघितले होते आपण, काय स्पीच रिकग्निशन, सॉरी स्पीच टू टेक्स्ट, सेंटेन्स, डॉक्युमेंट. काय झालं? एक 5 मिनटं पहिले इथे कनेक्ट करा, त्याच्यानंतर इथे कनेक्ट नाही होते का तो लॅपटॉप? विंडोज के दाबा ना. ठीक आहे, थांबा, बॅक करा, मग परत करा. असो, चला. ठीक आहे, ऑनलाईन सगळ्यांना दिसतंय का स्क्रीन? ठीक आहे, तुम्ही नाही जरी बघितली तरी काही प्रॉब्लेम नाही. मला एक सांगा, RNNचा प्रॉब्लेम काय होता? RNNचा प्रॉब्लेम की तो लक्षात नाही ठेवायचं. काय, त्याचं मोठा जर सेंटेन्स आला, सपोज जर असं सेंटेन्स असेल, आय लाईक ॲपल. ठीक आहे, असे छोटे छोटे सेंटेन्सेस तो लक्षात ठेवायचा. ठीक आहे, त्यानंतर जेव्हा मोठे मोठे सेंटेन्सेस आले ॲट दॅट पॉईंट इन टाईम, तो काही लक्षात ठेवायचा का? नाही. जुनी गोष्ट तो विसरून जायचा. ठीक आहे, नवीन काय असेल ते स्टोअर करायचं, बट नेक्स्ट स्टेपला गेलं की मागची गोष्ट विसरला. ठीक आहे, त्याला सॉल्व्ह करण्यासाठी RNN इज लाईक द बिल्डिंग ब्लॉक फॉर LSTM. कोणी विचारलं ना तर सांगायचं असं. ठीक आहे, बिल्डिंग ब्लॉक म्हणजे काय, RNN वरती LSTM म्हणलं आहे. कशावरती? RNN वरती LSTM. LSTM इज बिल्ट ऑन RNN आणि कंपनीजमध्ये LSTM आणि GRUs यूज होतं, RNN यूज होत नाही. ठीक आहे, आता पण आपण डीप लर्निंग शिकतोय ना, आज आपण एक कोड करूच. ठीक आहे, जेव्हा शिकतोय ना, आता आपल्याकडे सगळे जे वर्ड्स आहे, ठीक आहे, आपण कुठले वर्ड्स घेत नाही, आपण डायरेक्ट ॲरेमध्ये काही ना काही स्टोअर 1 0 2 2 असे डेटा एलिमेंट्स घेतोय. बट वेन विल स्टार्ट NLP, त्यावेळेस आपण त्या 1 0च्या ऐवजी आपल्याकडे डायरेक्ट वर्ड्स राहतील. आय लाईक मँगोज, आय वॉन्ट टू लिव्ह इन पुणे. ठीक आहे, आता आपण अजून NLP शिकलो नाही आहे, म्हणून आपण कुठले वर्ड्स घेत नाही आहे.
ठीक आहे, कळतं कसं एक एक स्टेप वरती जातोय आपण. सो एकदा डीप लर्निंगचं आर्किटेक्चर कळालं त्याच ठिकाणी मग आपल्याला अजून एक लेअर ॲड करावं लागतं. त्याच्यामध्ये हे जे वर्ड्स आहेत ना ते कन्वर्ट होतात नंबर्समध्ये, तसेच मग न्यूरल नेटवर्कला समजतात. ठीक आहे, समजलं काय? हे जे वर्ड्स आहे कन्वर्ट होतात नंबर्समध्ये, तसे आपण आता काय करतोय, आपण डायरेक्ट वर्ड्स देत नाही, आपण डायरेक्ट नंबर्स देतोय समजण्यासाठी. एकदा न्यूरल नेटवर्क एकदा समजून गेलं ना, NLP काहीच नाही, 3 ते 4 दिवसात पण होऊ शकते NLP, इतकं इझी. ठीक आहे. व्हॉट इज LSTM? LSTM इज अ स्पेशल टाइप ऑफ RNN डिझाईन टू रिमेंबर इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन फॉर अ लॉंग टाइम. काय? अँड लॉंग टाइम अँड टू फॉरगेट अननेसेसरी इन्फॉर्मेशन. म्हणजेच काय, LSTM काय करतं, जे इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे आपल्या वर्डमधली, ॲट द मोमेंट अगेन वी डोंट हॅव एनी वर्ड, आपण ते कुठलं सेंटेन्स नाही घेते, ठीक आहे, पण आपल्या याच्यामध्ये आहे, तर आपण कुठलं सेंटेन्समधले जे इम्पॉर्टंट वर्ड आहे, जसं आय लाईक मँगोज, याच्यातलं इम्पॉर्टंट वर्ड काय झालं, लाईक झालं ना. पुढे मग आपण पोलराइज्ड स्कोर पण काय झालं, लाईक. असे इम्पॉर्टंट वर्ड्स नंतर काय राहिलं, मँगोज. ठीक आहे, तर याला लक्षात ठेवायचं काम LSTM करतं फॉर अ लॉंगर टाईम. सो दिस इज द पार्ट ऑफ LSTM. ठीक आहे. RNN काय करायचं, इट रिमेंबर्ड ओनली शॉर्ट टर्म. ठीक आहे, आय लाईक मँगोज लक्षात आलं, नेक्स्ट टाइम जेव्हा आय लाईक असेल तर कदाचित त्याचं मँगोज लक्षात नाही राहायचं. ठीक आहे, किंवा आय लाईक मँगोज अँड आय लिव्ह इन रत्नागिरी, परत जर आलं आय लाईक आलं तर तो विसरून जायचा, परत जर रत्नागिरी आलं परत विसरला. त्याला सॉल्व्ह करण्यासाठी आपण कोणाला हे केलं, LSTM. त्याच्यामध्ये RNNचा अजून एक ड्रॉबॅक काय द्यायचा, की इट सफर्स फ्रॉम व्हॅनिशिंग ग्रेडियंट प्रॉब्लेम. काय लिहून ठेवा कुठेतरी, व्हॅनिशिंग ग्रेडियंट प्रॉब्लेम. आता LSTMला जे आहे ते सांगावं लागतं, समजून घ्यावं लागतं, की काय लक्षात ठेवायचं, काय विसरायचं, काय आउटपुट द्यायचं, हे पण त्याला समजायला पाहिजे ना. तर हे कसं समजतं, तर हे आपल्याला LSTMच्या त्याच्यात वर्किंगवरनं कळेल की LSTM कसं वर्क करतं. तर बेसिकली LSTM वर्क कशावरती करतं, एक त्याला टोटल असे बघायला गेलं तर 4 ते 5 इम्पॉर्टंट गेट्स आहेत, त्या गेट्सवरती LSTM वर्क करतं. कळलं? ठीक आहे. तर गेट्सवरती LSTM वर्क करतं. सगळ्यात पहिले येते एक सेल स्टेट गेट. कुठलं येतं, इथे दिसत नाही का? ठीक आहे, असू द्या ना, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, नाही केलं तरी काही प्रॉब्लेम नाही, आपल्याला कोडवरती भार द्यायचा. ठीक आहे, कुठलं येतं सगळ्यात पहिले, सेम RNNच आहे, फक्त एक मेमरी सेल ॲड होते, त्याची वर्किंग थोडी वेगळी. बस LSTMची तुम्हाला जर तिघांपैकी विचारली ना, तर जास्तीत जास्त विचारली तर CNN विचारतात. ठीक आहे, आणि विचारलं ते LSTM थोडंफार विचारतात, पण CNN जास्त विचारतात, कारण की मोठं आर्किटेक्चर आहे CNNचं खूप. ठीक आहे, कळलं? तर गेट्समध्ये सगळ्यात पहिला गेट कुठला येतो, सेल स्टेट. ठीक आहे, सेल स्टेट काय करतं, इट वर्क्स ॲज अ मेमरी पॅसेज. एक पूर्ण मेमरी एक असं ॲलोकेट करून ठेवली त्यांनी, एक पूर्ण मेमरी. ठीक आहे, सेल स्टेट. नंतर ते झाल्यानंतर काय होतं, सेल स्टेट थोडक्यात काय करतं, इट कॅरीज इन्फॉर्मेशन थ्रू आउट. म्हणजे पूर्ण वेळ जे आहे ना, प्रोसेस आपल्या पूर्ण न्यूरल नेटवर्कच्या प्रोसेसपर्यंत एक पूर्ण इन्फॉर्मेशन कॅरी करून ठेवत होते. कसली, एका पॅचमध्ये जर असा हा शब्द असेल, त्या पॅचमध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन तो कॅरी करून ठेवेल. हा कोण करतो, सगळ्यात पहिले सेल स्टेट. जसं त्या याच्यात दिलेलं आहे काय, मेमरी. कळलं का? सेल स्टेट काय करतं, ॲक्ट्स ॲज अ इन्फॉर्मेशन कॅरियर ऑर अ मेमरी हायवे. म्हणजेच काय, हा काय करतो, हा एन्श्योर करतो की तुमची जी इन्फॉर्मेशन आहे ती खूप जास्त वेळेसाठी त्या न्यूरल नेटवर्कमध्ये टिकून आहे. काय कळतं, पहिली गोष्ट, पहिला गेट कुठला असतो, सेल स्टेट. काय आलं, नंतर येतो फॉरगेट गेट. फॉरगेट गेट काय करतो, हा न्यूरल नेटवर्कला सांगतो की व्हॉट एक्झॅक्टली इट शुड फॉरगेट. म्हणजे काय, तो नक्की काय विसरला पाहिजे, की काय विसरेल तो जे गरजेचं नाही आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये वापरला जातो सिग्मॉइड फंक्शन. ठीक आहे, जर सिग्मॉइड फंक्शनचा आन्सर जर 0 आला तर म्हणजे काय,
की तू कम्प्लिटली फॉरगेट करतो, विसरतो. आणि जर 1 आला तर नाही. या गोष्टीला लक्षात ठेव. कळलं कसं? कम्प्लिटली फॉरगेट फॉर 0 आणि 1. आता सिग्मॉइड फंक्शन काय? इट्स अन ॲक्टिवेशन फंक्शन. मग आता ह्या त्या लेअरमध्ये आपल्याला ॲड करावं लागेल. कोड बघायला गेलं तर परत सेम आहे. ठीक आहे. फोन कुठे गेला? ठीक आहे, लिहिला. नेक्स्ट इज युअर आउटपुट गेट. नेक्स्ट कुठला गेट आहे? नेक्स्ट कुठला गेट आहे? नेक्स्ट इज युअर इनपुट गेट. तो इनपुट गेट काय करतं? नवीन कुठली इन्फॉर्मेशन नेक्स्ट वर्डमध्ये आपण स्टोअर करू शकतो. सी जिथं दिलंय व्हॉट टू ॲड ऑर स्टोअर. व्हॉट टू ॲड ऑर स्टोअर हे कोण एन्श्योर करतं? आपला इनपुट गेट. कुठला गेट बघितलं आपण? पहिले तर फॉरगेट गेट, नंतर होता इनपुट गेट. तर इनपुट गेटमध्ये कुठला ॲक्टिवेशन फंक्शन लागतो? tanh. हा आपण कशात वापरलेला? ह्याच्यामध्ये. ठीक आहे. काय कसा वर्क करतो तो? काय वर्क करतो? निगेटिव्हच ठेवतो. रेलू सारखा नाही करत तो काम. ओके, समजलं इनपुट गेट. नेक्स्ट इज युअर अपडेट सेल स्टेट. हा एक चौथा गेट येतो. हा काय करतो? याच्यामध्ये एक थोडक्यात बघायला गेलं तर एक फॉर्म्युला आहे जो इथे नाही आहे. त्याला जर समजायचं म्हटलं ना, एक नवीन इन्फॉर्मेशन स्टोअर करतो. कशी? न्यू मेमरी. आता न्यू मेमरी कशी स्टोअर करतो? न्यू मेमरी इक्वल्स टू ओल्ड मेमरी इंटू फॉरगेट गेट. काय लिहा? किती बघितले आपण? पहिले सेल स्टेट. एक मेमरी पाथ बनवला, मेमरी हायवे जो कम्प्लिटली जात राहील, इन्फॉर्मेशन पास करत राहील. सेकंड काय? फॉरगेट गेट. त्याच्यामध्ये त्या इन्फॉर्मेशनमध्ये काय नक्की विसरायचं आहे ते. तिसरं काय? त्याच्यातलं काय इम्पॉर्टंट आहे जे मला ॲड किंवा स्टोअर करायचं आहे. तर चौथं काय? अपडेट करायची नवीन मेमरी. कारण नवीन ठिकाणी आपल्याला प्रेडिट करायचं ना, तर अपडेट करावं लागेल. तर अपडेट करण्यासाठी काय फॉर्म्युला लागतो? न्यू मेमरी इक्वल्स टू ओल्ड मेमरी इंटू फॉरगेट गेट इक्वल्स टू ओल्ड मेमरी इंटू फॉरगेट गेट. आता फॉरगेट गेट समजलं का? फॉरगेट गेट प्लस नवीन इन्फॉर्मेशन जी आता आली आहे. कारण की सिक्वेन्शियल डेटाला प्रत्येक नेक्स्ट लाईनला नवीन इन्फॉर्मेशन असेल. करेक्ट. हा झाला कुठला तुमचा? कुठला झाला? अपडेट गेट झाला. ठीक आहे. त्यानंतर लास्ट येतो आउटपुट गेट. आता आउटपुट गेट काय करतो? व्हॉट शुड आय गिव्ह ॲज अ आउटपुट. मग काय करतो? व्हॉट शुड आय गिव्ह ॲज अ आउटपुट. ते कसं होतं? काय वापरतं मग तो वापरतो सिग्मॉइड फंक्शन, तिची लेअर प्लस tanh ची लेअर. बघितलं? इम्पॉर्टंट. आता याच्यात काय होत राहील बघा. इनपुट गेटमध्ये जी पण मेमरी तुमची स्टोअर होत राहते, ठीक आहे, तिच्या सेल स्टेटमुळे ती कंटिन्यू पास होत राहील पुढे. कशाने? इनपुट गेटमध्ये काय होतं? तर नवीन इन्फॉर्मेशन जसं जसं आपण नेक्स्ट डेटाला मूव्ह झालो त्याची एक नवीन इन्फॉर्मेशन स्टोअर झाली. त्याच्यामध्ये काय झालं? जी ओल्ड होती, ओल्ड म्हणण्यापेक्षा जी फॉरगेट करायची होती ती ऑलरेडी आपल्या फॉरगेट गेटमुळे फॉरगेट झाली. त्याच्यानंतर अपडेट नेक्स्ट स्लाइडवर आलो म्हणून अपडेट झालं. अपडेट जेव्हा नेक्स्ट आपण डेटावरती आलो, काही ना काही न्यू मेमरी तर स्टोअर झाली असेल. नवीनवरती तर त्याचे वेगळे काही कॉम्पोनंट्स असतील. मग मग कुठला गेट बनला? परत तो एक सेल स्टेट बनला. त्याच्यानंतर काय? त्याच्यातलं काय विसरायचं आहे, ठीक आहे, नंतर त्याच्यात काय ॲड करायचं आहे, कुठली इन्फॉर्मेशन स्टोअर करायची आहे, त्याच्यानंतर काय? आता त्या पॅसेजमध्ये अपडेट करावं लागेल. कशाप्रमाणे अपडेट करावं लागेल? हे जो नवीन ज्याच्यावरती आला त्याला अपडेट करावं लागेल ना आपल्याला, जो आपला न्यूरल नेटवर्क. असं मूव्ह होत होतं. करेक्ट. आता याच्यावरती आलो, याच्यावरती एक नवीन सेल स्टेट बनली, नंतर मग फॉरगेट गेट, याच्यातलं आपण विसरलो. हे असंच आहे अजून.
याच्यातलं आपण विसरलो, नंतर काय केलं, याच्यात काही इम्पॉर्टंट आहे आपण ते स्टोअर केलं, त्याच्यानंतर काय, आता हे याच्यात आपल्याला ट्रेन करायचं आहे, मग याच्यात आपल्याला अपडेट करावं लागेल. तर अपडेट करताना काय होईल, केव्हा का अपडेट किंवा आता वाचा, एक नवीन मेमरी इक्वल्स टू ओल्ड मेमरी, काय झालं, ओल्ड मेमरी इंटू फॉरगेट गेट प्लस न्यू इन्फो. न्यू इन्फो झाली काही ते ॲड, समजलं का, ही अशीच वर्किंग आहे, पण आता सांगताना असंच मग सांगावं लागेल. मग आउटपुट गेटवर काय, जे आपल्याला फायनल आउटपुट आहे, जे नक्की एक्झॅक्टली काय दाखवायचं आहे. ठीक आहे, समजलं, अशी वर्किंग आहे. आता तुमचं एक शॉर्टमध्ये जर वर्किंग लिहायची ना, तर मी ती लिहून ठेवलेली शॉर्टमध्ये, काय, फॉरगेट अनइम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन, ॲड न्यू इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन, अपडेट मेमरी अँड प्रोड्यूस आउटपुट. LSTMची सिम्पल वर्किंग काय, फॉरगेट इम्पॉर्टंट म्हणजे अनइम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन जे इम्पॉर्टंट नाही आहे, काय, ॲड न्यू इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन, तिसरं अपडेट करायची मेमरी, आणि चौथं काय, प्रोड्यूस आउटपुट. तर साधं जर बघितलं, द सॉन्ग इज गुड, द सॉन्ग इज नॉट गुड. आता या ठिकाणी जर थोडं NLPच्या टर्म्सने सॉन्ग हे न्यूट्रल, ठीक आहे, बट नॉट इम्पॉर्टंट आहे, नॉट गुड हे इम्पॉर्टंट आहे. तर अशी ही इम्पॉर्टन्स स्टोर झाली. ठीक आहे, गुड एक आहे, इज आणि आय कदाचित इट विल फॉरगेट करेल ते एक वेळेस. ठीक आहे, समजलं. लॅपटॉप्स काढा, आपण डायरेक्ट याला करून बघू, याच्यावरती करा. या लॅपटॉप आहे का, कुठून, काढला, काय झालं, तुम्ही काय कराल, त्याची तर बॅटरी कमी आहे. घ्या माझी, जाऊ दे मग, त्यातच का, तुम्ही दोघं मिळून करा, तुम्ही करायचं. चला 2 मिनिटाचा हा कोड, एवढा कोड लिहून घ्या, पुढचा आपण एक एक स्टेप करू. त्या दिवशी मी तोंडी सांगितलेलं, आज करून बघूया. सेमच आहे, RNA-LSTMचे कोड. जेव्हा NLP करू तेव्हा LSTMचे कोड थोडे बदलतात, त्यात टोकनायझर ॲड करावं लागतं, विच कन्वर्ट्स युअर, काय झालं, दिसत नाही का तुम्हाला, बरं ठीक आहे. मी तुम्हाला एक काम करतो, मी व्हॉट्सअपवरती पाठवतो, तेवढ्या 2 गोष्टी तुम्ही प्रिंट करून घ्या. ठीक आहे, काय नाव, डेटा, कोणाशी कॉल येत आहे
पाठवला का? हे आता सगळ्यांनी प्रिंट करून ठेवा. इथे काय केलंय आपण, आता मी तुम्हाला जसं बोललो, आपण कुठले वर्ड्स घेत नाही कारण की अजून आपण NLP सुरू नाही केलं. ठीक आहे, त्या पॉईंटला आपण वर्ड्स घेऊ. ठीक आहे, ॲज अ डेटा. इथे आपण नंतर त्या वर्ड्सला परत कन्वर्टच करावं लागतं टेक्स्टमध्ये. ठीक आहे, हिअर व्हॉट यू हॅव टेकन ॲज अ डेटा. बघितलं का, आलं का समोर, केलं का? सगळ्यात पहिले काय होतं, इम्पोर्ट नंपा ॲज NP, कारण की आपण ॲरेमध्ये घेतो स्टोर. ठीक आहे, टेन्सर फ्लो केलर्स मॉडेल सिक्वेन्शियल न्यूरल नेटवर्कसाठी, आणि इम्पोर्ट LSTM अँड डेन्स. ठीक आहे, झालं, केलं का? तुम्ही बघा, असं कोणाचं तरी यायचं बरं पडेल. ऋषी थोडं इकडे सरका, म्हणजे त्यांना पण दिसेल हो. ठीक आहे, त्यानंतर काय केलं आपण, एक वर्ड घेतला. आपल्याला कॅटेगराईज करायचं होतं गुड लव गुड, बॅड हेट बॅड, गुड गुड लव, बॅड बॅड हेट. ठीक आहे, केलं. आता गुडसाठी 1 होतं, लवसाठी 2 होतं, बॅडसाठी 3 अँड हेटसाठी काय होतं 4. ठीक आहे, आपण त्याला स्टोअर केलं अँड एव्हरीथिंग वी गेव अ, लाईक पॉझिटिव्ह असेल तर 1, नेगेटिव्ह असेल तर 0. ठीक आहे, समजलं, इझी. याच्यानंतर काय स्टेप येते, आपण काय करतो, एकदा डेटा लोड झाल्यानंतर एम्प्टी कसं बनवता, चला स्टार्ट डुईंग इट. मॉडेल इक्वल्स टू सिक्वेन्शियल, आणि नाव दिस इज अ क्लास. करेक्ट, काय झालं, आता ते डायरेक्ट कॉपी करून पेस्ट करणं. नाही ते गेस करू. मग कुठे गेलं, कोलॅबवर सगळं होऊन जातं. झालं, मॉडेल डॉट सिक्वेन्शियल. यानंतर काय स्टेप येते आता, हां करेक्ट. मग मॉडेल डॉट ॲड, करेक्ट. त्याच्यामध्ये काय ॲड करणार आपण, LSTM. आता LSTM करतोय ना आपण. मला एक सांगा, जेव्हा आपण RNN करत होतो, सेम कोड आहे बघा, RNN हे बघा, सिम्पल RNN असं ॲड करायचो. आता आपण काय करतोय, LSTM. म्हणून मग मी काय ॲड केलं, LSTM. कुठे गेलं LSTM, आणि त्याच्यामध्ये मग ते ॲड केल्यानंतर काय, जुने कोड बघितले तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. काय किती न्यूरॉन्स पाहिजे तसं करायचं ना, करेक्ट. मग त्याच्यानंतर काय होतं, इनपुट शेप आपण डिक्लेअर करायचो, करेक्ट. तू सांगायचो किती, अरे इनपुट शेपच असायचा ना, करेक्ट. इनपुट शेप आपण डिक्लेअर करायचो, किती टोटल किती. मग आता टोटल किती वर्ड्स आहेत आपल्याकडे, 3. आणि प्रत्येक कशानंतर चेंज होतोय, एकानंतर एक चेंज होतोय. नाही
तुम्ही तुम्ही ते सिक्वेन्सचं सांगितलं त्यानंतर काय येतं? अहो. ॲड ना. हां, मला एक सांगा, सगळ्यात पहिले काय बनवलं आपण मॉडेल सिक्वेन्स. तो काय करतो, एक लेअर बनवून ठेवली त्याने, एक पूर्ण न्यूरल नेटवर्क फॉर्म केला. ठीक आहे. न्यूरल नेटवर्क फॉर्म केल्यानंतर आता तो एक काय आहे, तो एक क्लास आहे. ठीक आहे. आता आपल्याला ॲड करावं लागतील गोष्टी न्यूरल नेटवर्क्समध्ये, करेक्ट, अकॉर्डिंग टू आर डेटा. ठीक आहे. मग त्यानंतर आपण त्याचा एक ऑब्जेक्ट वापरला, काय, ॲड. ठीक आहे. मग कशाला ॲड केलं, मॉडेल डॉट ॲड. आता ॲड करताना कुठला आपण न्यूरल नेटवर्क बनवतोय, लॉंग शॉर्ट टर्म हां. मेमरी, करेक्ट, LSTM. म्हणून मग आपण तिथे पहिले काय सांगितलं, बाबा तू LSTM आहे, त्याच्यामध्ये किती न्यूरॉन्स, आता हे आपण मागच्या लेक्चर्सला केलं आहे आम्ही, किती न्यूरॉन्स. नंतर आता त्याच्या पुढे आपण दिलं इनपुट शेप. इनपुट शेप म्हणजे काय, टोटल किती आहेत एका ॲरेमध्ये, लाईक एका एक सिंगल याच्यामध्ये बघायला गेलं तर 3 आहेत, 3 फीचर्स आहेत. ठीक आहे. ठीक आहे, 3 फीचर्स आहेत आणि 3 कितीनी चेंज होत आहे, लाईक आफ्टर एव्हरी 1 फीचर, म्हणजे एक स्टेप नंतर एक फीचर चेंज होतोय. बघितलं ना, 1 नंतर 2 येतोय, 2 नंतर 1 येतोय, परत मग 3 नंतर 4 येतोय. असं आहे का 2 नंतर चेंज होत आहे? नाही, एक नंतर, म्हणजे प्रत्येक स्प्लिटला किंवा प्रत्येक स्टेपला एक फीचर चेंज होतोय. म्हणून आपण काय दिलं, 1. बरोबर, करेक्ट. हां, अरे बाबा तो वाय आहे ना, तो आपला टार्गेट आहे ना, तो कसा होईल. झालं, केलं का, झालं सगळ्यांचं रन. श्वेता, काय झालं श्वेता? कारण की तुम्ही पहिले इम्पोर्ट नसेल केलं. कोण आला आता? दिसत नाही मग तसं होतं. हे सोपं आहे ना. LSTM. कॅपिटल केलं की स्मॉल केलं LSTM मॅडम? नंतर काय करतो मग आपण, ॲक्टिवेशन फंक्शन लेअर, मॉडेल डॉट ॲड. कुठलं सांगितलं होतं तुम्हाला, सिग्मॉइड. त्याच्या आधी काय, डेन्स. हां, बरोबर, करेक्ट. हां, आता इनपुट शेप काय, पण मग तो समजला का नक्की शेप काय देतोय. ठीक आहे. जर तुमचे वर्ड असे, सेंटेन्स असा राहिला असता, आय लाईक सॉन्ग, कशानंतर चेंज होतोय प्रत्येक 2 नंतर, मग 1च्या ठिकाणी काय आलं असतं, 2. डेटा कसा पण राहू शकतो, करेक्ट. ते कधी कसं स्प्लिट करायचं, समजलं ना. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला ॲक्टिवेशन फंक्शन सांगावं लागेल, करेक्ट. कोणतं आहे, सिग्मॉइड, करेक्ट. सिग्मॉइड लागेल ना. आपला पहिले सिग्मॉइड ठरलं होतं ना, असं काय करता. हो. अरे नाही, त्यानंतर काय करायचो आपण, मॉडेलला कंपाईल. हे खूप इझी आहेत अजून. ह्यात NLP ॲड झाला ना, मग इंटरेस्टिंग होईल, मस्त प्रोजेक्ट्स करता येतील. त्यासाठी तुम्हाला टोकनायझर काय आहे ते वगैरे सगळे असे पॅकेजेस, थोडं आता एक स्टेप आपण वर जाऊ NLP करू तेव्हा मग आपले मशीन लर्निंग सारखे प्रोजेक्ट्स येतील. काय झालं, मॉडेल डॉट कंपाईल कसं यायचं, काय करायचं, पहिले आपण लॉस, करेक्ट, लॉसच घ्यायचं ना. हो मग बायनरी क्रॉस एंट्रोपी, करेक्ट. बायनरी क्रॉस एंट्रोपी, येस, करेक्ट. नंतर
नंतर काय बाय द वे यांची सिक्वेन्स काही जरी राहिली तरी काही नाही. ॲडम काय राहायचा, सॉरी ऑप्टिमायझर ॲडम राहायचा आपलं. करेक्ट. आणि नेक्स्ट काय होता मग, मॅट्रिक्स. मॅट्रिक्स आहे ना, आपण याच्यात द्यायचो ना. मॅट्रिक्स कुठली होती, एक्युरेसी. सर तुम्ही ते बायनरी क्रॉस एन्ट्रोपी घेतली आहे ना, आधी स्पार्स कॅटेगरी कुठे तुम्ही एक कोड केलेला आहे सर, एक कोडचा. ग्रुपला गेला आहे का कोडचे? नाही ना, तो CNN चा असेल मॅडम, असं नका म्हणून. थांबा बघू. CNN चा. CNN चा. युगंधरा युगंधरा काय चुकलं? ब्रॅकेटमध्ये नाही घेत. ॲडमचं काय ते करेक्ट. मग तर फिट करायचो आपण, मॉडेल डॉट फिट करायचो ना. आणि त्याच्यामध्ये एपॉक्साइज याच्यात द्यायचो ना मॉडेल डॉट फिटमध्ये. हो, फिटमध्ये काय आता तो एक्स आणि वाय होता ना, एक्स आणि स्मॉल वाय, बरोबर. एक्स कॉमा स्मॉल वाय कॉमा एपॉक्स. आपण किती द्यायचे, 200 देऊ. हे बाय द वे आपण हे वर्बोज लिहितो, याला आपण नेहमी 0 देतो. ठीक आहे, एक 1 देऊन पहा बरं आज ते कसं प्रोसेस होत आहे ना आपला न्यूरल नेटवर्क, तेच दाखवतं. जास्त दिली का मी 200? नंतर प्रेडिक्ट करून बघितलं, सिम्पल. हे बघा ना, हे जे वर्बोज आहे मी याला चेंज केलं, 1 केलं. हे बघा वर्बोज आहे ना, हे सांगतं, दाखवतात तुम्हाला नाही का बोललं, जसं जसं प्रोसेस आपला कोड चेंज होतोय ना ते दाखवतं. डायरेक्ट त्याला 0 करायचं म्हणूनच. वर्बोज 0च ठेवा, 1 नका करू. जर 50-60 जर एपॉक साईज केली असेल तर 1 करा. जसं जसं चेंज होते ना ते दाखवतं. हे बघा वर्बोज जर 2 केलं ना, आपलं एपॉक साईज जर कमी असली तर तुम्ही वर्बोज बघू शकता ती कसं चेंज होतोय वगैरे वगैरे आपला डेटा. ठीक आहे, जर 200 केला असेल तर करू नका, हँग होईल लॅपटॉप. स्क्रीन कशी दाखवली सर? हां काय माहिती त्याला प्रॉब्लेम झाला आहे काहीतरी. असं काहीच नाही. नोटबुकला जॉईन व्हायचं. हे बघा आपण सगळ्यात पहिले काय केलं, सिम्पल मी तुम्हाला हा कोड पाठवलेला आणि डेटा दिलेला. ठीक आहे, हां. त्यानंतर काय केलं आपण, एक एम्प्टी बनवतो. करेक्ट, मॉडेल डॉट सिक्वेन्शियल हे लिहिलं. त्यानंतर किती न्यूरॉन्स, इनपुट शेप काय, टोटल किती मला सांगा, 1 2 3. ठीक आहे, आणि प्रत्येक एक नंतर दुसरं चेंज होतं आहे, हो. म्हणून मग काय केलं 3 कॉमा 1. ठीक आहे, त्यानंतर काय केलं आपण, एक लेअर ॲड केली, त्याच्यामध्ये ॲक्टिवेशन फंक्शन काय दिलं, शिगमड काय करतो 0,1. बाय द वे इथे देताना आपण सांगितलं LSTM आहे. तसंच जेव्हा RNN होतं तेव्हा तिथे आपण काय द्यायचो, सिम्पल RNN. काय झालं वैष्णवी,
करेक्ट, ते दिलं. त्याच्यानंतर आपण काय केलं, मॉडेल डॉट ॲड डेन्स म्हणून ॲक्टिव्ह हे तर झालं. नंतर आपण एकदा कंपाईल केलं त्याला. कंपाईल केल्यानंतर काय वेट्स बरोबर अपडेट आहे का नाही, नंतर मग ॲक्युरेसी मॅट्रिक्स इथे चेक केली. ठीक आहे, ते झाल्यानंतर आपण एपॉक्साईड डिक्लेअर केलं. तर मी आता वर्बोस सांगत होतो. वर्बोस काय करतं, आता हे किती आहे, 200 आहे. ठीक आहे, 200चं मी केलं 20ने कमीच करतो, 5 करतो ते किती द्यायचे ते कशाला पण असतं. आता एपॉक साईज काय राहते, आता आपण पहिल्या दिवशी बघितलं की एपॉक साईज म्हणजे काय, की पूर्ण न्यूरल नेटवर्क एकदा शिकून झाल्यानंतर परत एकदा म्हणजे वेट्स अपडेट करतो तो, की त्याने नक्की काय शिकला आहे, किती शिकला. ठीक आहे, ते पूर्ण साईजला म्हणजे पूर्ण एकदा जर ट्रेनिंग होऊन एरर येऊन परत एरर जाऊन अपडेट करून याला पूर्ण एक एपॉक म्हणतात. म्हणजे तुम्ही सांगा जेवढ्या एपॉक जास्त तेवढा तो नीट शिकेल. पण मग एपॉकमुळे ओव्हरफिटिंग पण होते. मग आपल्याला खूप डोकं लावून एपॉक साईज द्यावं लागते. कळलं का एपॉक म्हणजे काय? एपॉक पूर्ण म्हणजे आपला शिकून झाल्या म्हणजे स्टार्ट टू एंड जेवढी पण प्रोसेस होते आपल्या 8 ते 9 स्टेप्स होत्या तेवढं एपॉक म्हणजे काय, तेवढ्या कंप्लीट करून एक एपॉक बनतो. म्हणजे स्टार्ट झाल्यानंतर, नंतर वेट अपडेट झाल्यानंतर, ॲक्युरेसी चेक झाल्यानंतर, नंतर परत जाऊन जो एरर आला आहे त्याला रेक्टिफाय करण्यासाठी वेट्स एररला रेक्टिफाय केलं, मग वेट अपडेट केले, मग परत येऊन गेला. तर याला काय म्हणतात, पूर्णाला एक एपॉक म्हणतात. ठीक आहे, मग आपण इथे एपॉक साईज आपण देऊ शकतो. पण एपॉक हा ओव्हरफिटिंगचं पण एक कारण असतं. ओव्हरफिटिंग म्हणजे काय माहिती आहे ना, जास्त मॉडेल लर्न्स टू वेल फ्रॉम द ट्रेनिंग डेटा. तर मग कशामुळे होतं ते एपॉक जास्त जास्त वाढवले तर जास्त करू पण शकतो. पण मग जेव्हा जास्त आपण त्याला वाढवले तेव्हा तो अजून नीट पण शिकतो. मलाही सांगा, तुम्ही तुमच्या चुका परत केल्या, ठीक आहे, तुम्ही एक गोष्ट शिकले, ठीक आहे, मग तुम्ही चुकताय, मग तुम्ही जाऊन परत चेक केलं की काय नक्की तुम्ही चुकत होते, मग तिथली चूक तुम्ही बरोबर केली, परत मग पुढे कामाला लागले. ठीक आहे, ते झालं पूर्ण एक एपॉक. पण मग परत तुम्हाला कळलं की परत चुकते, परत तुम्ही ते जाऊन केलं, दुसरा एपॉक, तिसरा एपॉक, चौथा. मला एक सांगा, 7-8 एपॉक नंतर तुम्हाला ते नीट समजायला लागेल ना. ठीक आहे, तसंच आहे मग. पण मग काय होतं, 7-8 एपॉक केल्यानंतर तुम्ही किती जास्त हे होऊन जाल, ट्रेन होऊन जाल. तसंच मग एपॉक इज ऑल्सो वन ऑफ दी ओव्हरफिटिंग रिझन फॉर ओव्हरफिटिंग इन डीप लर्निंग. ठीक आहे, आता मी काय केलं, एपॉक किती दिले, 5. आता बघा, आता एपॉकची मी काय 0 दिलेली, आता मी देतो 1. आता तुम्ही गंमत बघा, हे बघ, कळलं का? 5 पैकी एकदा त्याने एकदा झाला. हे बघा, इथे लॉस फंक्शन बघा. ठीक आहे, इथे थोडा कमी झाला, इथे थोडा कमी झाला, इथे थोडा कमी झाला, बघा कमी होत चालले. बरोबर ना? कळतं का? जसं ठीक आहे, तसंच जर मी आता बघा, म्हणजे अजून किती तुमचं मॉडेल किती नीट शिकतोय. आता मी 10 केले आणि मी वर्बोज 1 ठेवलं. वर्बोज काय करतो, आपल्याला दाखवतो. ठीक आहे, हे बघा झालं का कमी. ठीक आहे, जर मला बघायचं असेल की कितपत मॉडेल हे करतोय तर त्यासाठी मी वर्बोज 1 ठेवलं. आता मी काय करतो, याला मी करतो 15. ओके, ठीक आहे, कमी कमी होत जातोय. आणि मग मी काय केलं, आता मला एवढे बघायची गरज नाही, मग मी याला कट करून काय करतो, मी याला 0 केलं. ऑटोमॅटिक होत गेलं. ठीक आहे, सॉरी, हे बघा इथे. ठीक आहे, पण मग आता मी एपॉक साईज किती केली, 200. हां, थोडा करून बघितलं का वर्बोस काय, तिथे नीट ऑब्झर्व करा. पहिले 5 ठेवा बरं एपॉक साईज. एपॉक काय माहिती आहे ना, कळतंय ना ऋषी, समजतंय का? 5 ठेवा आणि वर्बोज 1 करा. आता तुम्ही बघा, तुझं लॉस आहे तो कमी कमी होत जाईल. बघितला का? ठेवला का 5 आणि वर्बोज किती ठेवला, 1. हां, आणि आता बघा झालं का, 5 वेळा आल्या असेल इटरेशन खाली. तर तुम्ही ती व्हॅल्यू बघत राहा, सगळ्यात लास्टची व्हॅल्यू वरती जास्त असेल, खाली खाली येतेपर्यंत कमी होऊन जाईल. आता एपॉक साईज चेंज करा, 10 करा, वर्बोज तेवढंच राहू द्या. बघा अजून कमी झाला असेल लॉस. कळलं का एपॉक काय करतो. पण मग 1 पॉईंट नंतर तो 0 होईल. 0 झाल्यानंतर पण आपण त्याला ओव्हर ट्रेन केलं तर तो काय होईल, एक कसली कंडिशन येईल, मग ती ओव्हर फिटिंग. करेक्ट, ठीक आहे, कळलं का? म्हणून आपण इथे काय दिलं. आता हां, जर मी इथे दिलं असतं 1, चला करूनच बघू. हे बघा 71, 70. हां, बघू आपण कुठपर्यंत गेल्यानंतर. फक्त तुम्ही इथे लक्ष ठेवा, मी इथे ठेवतो.
ओके आलं 200. अरे थोडं अजून राहिलं. मग किती करावं लागेल कमी? किती करायचं याला? 250. तुम्ही नका करू तुमच्या याच्यावर, म्हणजे करा तुम्ही पण वर्बोज ठेवा जरा, एकच ठेवा. हां हे बघा 100 90 95. तर तुम्ही बघेल का ओव्हर फिटिंग होईल आता जरा, मला तरी वाटतंय. कारण की ते इथून परत सुरू झालंय. नाही अजून करावं लागेल. अजून लागेल करेक्ट. पण आता ॲक्युरेसी बऱ्यापैकी येऊन जाईल. ठीक आहे, म्हणजे किती करावं लागेल? 63 ना, म्हणजे 300 ठेवून पाहू आपण लास्ट. कसं काय एवढ्या वेळा ते ट्रेन होतंय, जाऊन जाऊन अपडेट करतोय काय चूक होते सगळं जाऊन बघतोय. नाही ते पण कमी पडतं. ठीक आहे, समजलं का? पण हो. म्हणजे ऑलमोस्ट 350च्या आसपास लागतील. ठीक आहे, पण मग ती ओव्हर फिटिंग, त्याच्या पुढे ओव्हर फिटिंगला जाऊ शकतं आपण, याला 0. हो समजलं का? ठीक आहे. आता आपण प्रिडिक्ट केलं, आता एवढा डेटा काय ॲक्युरेट नाही आहे. ठीक आहे, हे काय होतं मला सांगा? गुड, लव आणि गुड. फक्त आपण एकदा बघून घेऊ त्या कोडमध्ये. बघा तर मी तुम्हाला पाठवलं होतं, माझा फोन तिकडे आता. बरंच बघू. सोडा. म्हणजे 3 आणि 4साठी बॅड आहे. याला आपण आहे ना असं पण करू शकतो, इफ प्रेडिक्शन काय रन होतं आहे तुम्ही वर केलं होतं ना. हां, इज ग्रेटर देन 0. आपण देऊ 8 देऊ किंवा 0.5 देऊन टाकू. प्रिंट गुड. गुड नाही, रिॲक्शन. ठीक आहे, एल्स प्रिंट प्रेडिक्शन तुम्ही इफोक दिलं होतं त्यावर डिपेंड करतं. लॉस शो होतं प्रेडिक्शन. नेगेटिव्ह रिॲक्शन. आता हे काय पॉझिटिव्ह आहे, बरोबर आहे का? ठीक आहे, आपण थोडं चेंज करून बघू आपलं किती करेक्ट आहे. 3 4 3. आलं का? ठीक आहे, करेक्ट. म्हणजे मॉडेल चांगलं ट्रेन झालं आहे. ठीक आहे, आता हेच सांगा, जर आपल्याला रिव्ह्यूज क्लासिफाय करायचे असते किती पॉझिटिव्ह आहे आणि किती निगेटिव्ह आहे, आपण ऑलरेडी चांगल्या रिव्ह्यूजवरती त्यांना ट्रेन केलं असतं. त्याच्यामध्ये समजलं असतं इम्पॉर्टंट काय आहे, गुड वगैरे हे शब्द काय इम्पॉर्टंट आहे, बॅड नॉट गुड हे काय अनइम्पॉर्टंट आहे, किंवा हे निगेटिव्ह आहे थोडं पोलराइज्डमध्ये आहे. तर बघ दिस वन वुड हॅव बीन वन ऑफ, याच्यामध्ये NLP फक्त एक ॲड होतं. ठीक आहे, म्हणजे काय निगेटिव्ह रिॲक्शन कोणते झाले? ठीक आहे, आता इथे मिक्स करून बघायचं. 1 आणि 2 याला केलं प्रेडिक्ट. किती आला? हे पॉझिटिव्ह आहे तरी, म्हणजे राहू शकतं की गुड लव गुड आहे ना. द मूवी वॉज गुड बट आय लव्ड द ॲक्टर. द मूवी वॉज नॉट गुड बट, असं काहीतरी एक शब्द तुम्ही बनवून घ्या आता. म्हणजे काय झालं हे सांगा. 3ला काय होतं, हेट होतं ना का बॅड होतं? काय होतं? बॅड होतं ना. म्हणजे काय झालं,
गुड, लव अँड बॅड. ठीक आहे. आता मी काय करतो, थोडं पोलराइज म्हणतो, इकडे 4-3 करतो. म्हणजे काय, मेजॉरिटी कसली झाली, इकडे बघा, मेजॉरिटी कसली झाली प्रेडिक्शन्सवरती बरं कमी, मेजॉरिटी कसली झाली इथे, निगेटिव्हची मेजॉरिटी जास्त झाली बघा ना. ठीक आहे, तो ऑलमोस्ट जवळ आलेला आहे बघा, 5.7. ठीक आहे, पण मग तो पॉझिटिव्हच देतो कारण की आपण तिथे पॅरामीटर तो सेट केलेला आहे. ठीक आहे, पण मग इथे काय होतं 3 आणि 4, जर मी इथे परत 4 दिला असतं तर नेगेटिव्ह, कळलं का. ठीक आहे, जर मी इथे कम्प्लीट 4-4-4 दिलं असतं. ठीक आहे, जर मी इथे असं दिलं असतं 1 2 3 पॉझिटिव्ह आणि 1-2 गुड और बॅड, करेक्ट. मी इथे दिलं असतं 2 2 3 4. आता बघा हे निगेटिव्ह येईल का बरं, 3 आणि 4, 3 आणि 4ला आपण आता हे मॉडेलला नाही कळत, हे आपण दिलेलं आहे. मॉडेल फक्त 2 3 4च बघतोय. हे तुम्हाला समजायला मी गुड अँड बॅड हे सगळं त्याच्यात टाकलेलं. समजलं का, झालं का, काय येतोय तुमचं मला सांगा. 2 3 4 टाकलं जर तुम्ही तर तुमचा प्रेडिक्शन स्कोअर काय येतोय. 2 3 4 टाका बरं, काय करतोय ऋषी. 2 3 4 टाकतो नाही ते एपोक 350 टाकून बघितला हां. पण त्याचं रनच होतं. रन रनच होतं. मग ते अरे किती आला 350ला चांगलं 0.072 .072 समथिंग थोडा आहे. 0.0 नाही नाही मला 0.096 काय टाकलं तुम्ही 2 3 4. एपॉक साईज किती दिली होती. हां बघा आपली किती होती 350. समजतंय का, गेला का कोड डोक्यात. हिचा पण 350 होती ना, किती आलं तुझं? 350च येतो आणि 0.072 0.072 72 मे बी. हे किती दिले काय म्हणतात त्याला न्यूरॉन्स. न्यूरॉन कंपाईल वन्स वी कंपाईल त्याच्यावरती न्यूरॉन किती दिलेत. अरे मॉडेल डॉट ॲड LSTM मध्ये 8 दिलं 8 मिळालं. अरे डेन्स 1 ॲक्टिवेशन फंक्शन ॲक्टिवेशन फंक्शन चेंज करून पहा बरं. तुम्हाला एक घरी जाऊन आता मी 2-3 हे पाठवतो, प्रॉब्लेम स्टेटमेंट पाठवतो, कोड करून बघा त्याच्यावरती. ठीक आहे, आता ते कसले राहतील टोटल ANN CNN RNN LSTM. कसला मी डायरेक्ट फाईलच पाठवतो ना. हां तो चेंज करून बघायचं. ठीक आहे, ऑनलाईन समजलं का सर्वांना. कुठे गेले रेल्यूचा आर कॅपिटल आहे का. मी कोड पाठवेल ANN CNN RNN आणि LSTM.
काय झालं श्वेता? नाही झालं? असं आहे का? का? टाईप करता कोड सोपे आहे ना डीप लर्निंगचे. बस आता फक्त याची प्रॅक्टिस करून द्या आणि ज्या नोट्स दिल्या आहे ना तेवढ्या नोट्स. डीप लर्निंगला त्याच्यावरती काही गरज नाही. फक्त डीप लर्निंगला एन सी एन एनचे कॉम्पोनंट्स विचारतात बस. पुलिंग लेअर काय करते, ही लेअर काय करते. विचारतात त्याचे. कधी मी आत्तापर्यंत बघितलं नाही कोड विचारलेले, पण आपण कोड पण प्रॅक्टिसच करून घेऊ. ठीक आहे, कोड खूप इझी आहे त्यांचे. तुम्हाला मशीन लर्निंगचा पण हॅक सांगितलेलं, याचे पण तसंच हॅक आहे. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्ही मॉडेल डॉट समरी जर केलं ना तर हां ठीक आहे. नेक्स्ट इज आपल्याला याचे कोड एक एक्साइटिंग प्रोजेक्ट पण करू आपण. प्लस व्हेरी इम्पॉर्टंट वन थिंग इज लाईक याच्यानंतर आपल्याला अजून एक गोष्ट करायची ते थोडं ट्रान्सफॉर्मर्स वगैरे. ठीक आहे, त्यानंतर आपण ह्या वीकमध्ये NLP सुरू करून देऊ. पण त्याच्या आधी आज किंवा उद्या तुम्हाला कोड्स मिळतील. सो न बघता एकदा ते करून बघा जेवढं पण दिलं आहे काय. आणि तुम्ही कसं करणार, तुम्ही एकदा हे या काय म्हणतात त्याला थोडं लवकर वगैरे येण्याचा ट्राय करा. मी तसं तुम्हाला तुम्ही कधी फ्री असेल तसं. मी अपडेट करतो तुम्हाला तसं ग्रुपवरती. 0 आला. आला का? हा. किती टाकला? नाही फक्त आपलं ॲक्टिवेशन फंक्शन आहे ना रेल्वे भेटलं बरं. आणि 0 आला. रेलू काय करतो? टीनेज बुक त्यांना रेल्वेमध्ये आलं. रेलू लागूच शकत नाही इडियट. चला इथं कसं रन झालं तर त्याचं आउटपुट बघ आता. आउटपुटच येतं ना 2 3 4 टाक. 2 3 4च आहे. हां झालं. काय काय 2 3 4 काय येणार होतं? 2 3 4 आपलं काय होतं, निगेटिव्ह रिॲक्शन होतं ना, काय होतं 2 3 4? हां नाही मी ते इफ वगैरे ते नाही टाकलं. हां ठीक आहे. स्कोअर काय आला तुमचा 0 पूर्ण? 0 आता 1 2 3 टाका. आता होईल काहीतरी. हां आता पण तेवढंच येईल. हां तेवढं झालं. नाही लागेल, सिग्मॉडच लागेल हेच हां. सांगायचं होतं. तुम्ही कुठले पण कॉम्बिनेशन टाका तेवढंच येईल. सिग्मॉइड लागेल बाळा. सिग्मॉइडच लागेल म्हणतात ना सर. ट्राय करून बघायचं. तर मी तुम्हाला तसं अपडेट पण करतो. ठीक आहे. सेकंडली याचं हे करा. सगळ्यात पहिले तर कोड्स देतो, ट्राय करा. ठीक आहे, त्याच्यावरच डीप लर्निंग झालं रे टेस्ट होईल. आपल्याला परत ट्रान्सफॉर्मर्स वगैरे सुरू करायचं आहे. ओके, समजलं का आजचं लेक्चर? एपॉक आणि वर्बोज समजलं का, कसं काय होईल कसं चेंज होतं, कोड कसा रन होतो ऑनलाईन. सगळ्यांना श्रद्धा गेलं का डोक्यात? ओके ठीक आहे, उद्या या बरं असेल तर. ठीक आहे, ओके येस देन थँक्यू, थँक्स अ लॉट. तुम्ही जाऊ शकता. सर एक्स्ट्रा मी तुम्हाला तसं अपडेट आणि असं नाही की मी तुम्हाला सकाळीच अपडेट करेल, म्हणजे तुम्हाला पण यायला बरं पडेल. उद्या लागलं ना. नाही उद्या नाही, ह्या वीक नंतरच.